नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचा जो पोलीस भरती असेल किंवा PSI STI ASOसाठी जी ऑनलाईन CBT एक्झाम झालेली आहे, तर त्याचा अजूनपर्यंत रिझल्ट या ठिकाणी आलेला नाही. तर तो रिझल्ट का या ठिकाणी लेट होतो आहे, कधीपर्यंत जो रिझल्ट आहे तर तो येऊ शकतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचे जे स्टेटस आहे ब्लँक, तर ते पाहायला मिळते आणि त्यानंतर आपला जो रिझल्ट आहे तर तो अजूनसुद्धा लागलेला नाही. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो TRTI पोलीस अपडेट. तर TRTI पोलीस भरती स्कोअर कार्ड अँड रिझल्ट मंथ एंडिंगला लागणार आहे किंवा आचारसंहिता जी आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जानेवारी 15 तारखेला या ठिकाणी इलेक्शन जे आहे तर ते आहे आणि त्यानंतर जे इलेक्शन आहे तर ते कंप्लीट झाल्यावर या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे 15 तारखेला इलेक्शन आहे आणि इलेक्शन संपल्यानंतर जी आचारसंहिता आहे तर ती पण संपणार आहे आणि त्यानंतर आपला जो रिझल्ट आहे स्कोअर कार्ड वगैरे तर ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो TRTI बार्टी थ्रू ज्यांनी एक्झाम दिलेली होती तर त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी जी सॉर्टिंगची सर्व प्रोसेस आहे तर ती झालेली आहे. सॉर्टिंग म्हणजे काय, आपली संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट होऊन तयार आहे. फक्त आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी आपला जो रिझल्ट आहे तर तो पेंडिंगमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपली जी सॉर्टिंगची जी प्रोसेस आहे तर ती कंप्लीट होणार. त्यानंतर आपल्याला अकॅडमी प्रेफरन्ससाठी आपल्याला ईमेल येणार आहे. तर आपण जो मोबाईल नंबर ईमेल ID प्रोव्हाइड केला होता फॉर्म अप्लाय करताना, तर ते ईमेल जे आहे तर ते आपण चेकआउट करत राहायचं आहे किंवा आपण आपल्या चॅनलवरती अपडेट देतच असतो. त्यामुळे आपल्याला लवकरच आचारसंहिता संपल्यावर जी अकॅडमी प्रेफरन्स लिंक आहे किंवा मेल आहे तर ते त्या ठिकाणी येणार आहे. जर इलेक्शन कमिशनने परवानगी दिली तर आपल्याला या ठिकाणी सोमवार मंगळवारपर्यंत त्या ठिकाणी जे ईमेल आहे तर ते आपल्याला रिसीव्ह होणार किंवा जे रिझल्ट आहे तर ते पाहायला मिळणार आहे. नाहीतर मग आपल्याला त्या ठिकाणी जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत आपला जो रिझल्ट आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारची अपडेट होती. बरेच मुलं आपल्याला कॉमेंट करतात किंवा मेसेज करून विचारतात की पोलीस भरतीचा जो रिझल्ट आहे TRTI थ्रू झालेला तर त्याचा रिझल्ट अजूनपर्यंत का येत नाही. तर त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे, आपण जी डिटेल आहे त्यांना फोन केल्यावर आपल्याला अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती भेटलेली आहे.